हॅलो फ्रेंड्स, आता आपण इश्यू ऑफ शेअरचं पुढील एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रीमियम दिलेला आहे. सूर्या लिमिटेड इश्यूड 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each ॲट ए प्रीमियम ऑफ 20% पेएबल ॲज. आता इथे एका शेअरची मूळ किंमत किती आहे? ₹100 आहे आणि प्रीमियम 20% सांगितलेलं आहे. मग ₹100चा 20% किती रुपये येणार आहे? ₹20. म्हणजे ₹100चा शेअर कंपनीने 100 अधिक 20 म्हणजेच किती रुपयाला विक्री केलेला आहे? ₹120 विक्रीस काढलेला आहे. जर समजा ₹50 असते तर 50 गुणिले 20% म्हणजे ₹10 म्हणजे 50 अधिक 10 ₹60. जर ₹10चा शेअर असता तर 20% म्हणजे ₹2, 10 अधिक 2 ₹12. या पद्धतीने तुम्ही प्रीमियम किंवा डिस्काउंट करू शकता. आता हा झाला पहिला पॉईंट. उदाहरणामध्ये जर प्रीमियम किंवा डिस्काउंट दिला असेल तर तो कुठे दाखवायचा? तर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट ही जी आपण सेकंड एंट्री करतो ॲप्लिकेशनची, या एंट्रीमध्ये आपल्याला प्रीमियम किंवा डिस्काउंट दाखवायचा असतो. आणि जर अलॉटमेंटची एंट्री असेल तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट या एंट्रीमध्ये आपल्याला प्रीमियम किंवा डिस्काउंट दाखवायचा असतो. आता प्रीमियम किंवा डिस्काउंट दाखवायचा कुठे? तर तो एक पॉईंट, सिंपल पॉईंट आहे, तो लक्षात घ्या. प्रीमियम म्हणजे ज्यादा रक्कम, म्हणजे समजा कंपनीने शेअर्स ज्यादा किमतीला विक्री केले, कंपनीला ज्यादा किंमत मिळणार आहे, ज्यादा कंपनीला विक्री केले म्हणजे कंपनीला काय झालेलं आहे? नफा झाला आहे. आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजे या एंट्रीमध्ये प्रीमियम नेहमी कोणत्या बाजूला दाखवायचा असतो? क्रेडिट साईडला दाखवायचा असतो. तो पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की ॲप्लिकेशन असेल किंवा अलॉटमेंट असेल, ॲप्लिकेशनची दुसरी एंट्री आणि अलॉटमेंटची पहिली एंट्री याच्यामध्येच प्रीमियम किंवा डिस्काउंट त्यांनी सांगितलेलं असतो त्या पद्धतीने दाखवता येतो. प्रीमियम असेल तर तो कोणत्या बाजूला दाखवायचा? या एंट्रीमध्ये क्रेडिट साईडला दाखवायचा. म्हणजे एंट्री कशी होणार? शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम, किंवा इथं कशी होणार? शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. आणि याच्या उलट जर डिस्काउंट सांगितलं असेल, डिस्काउंट म्हणजे आपण कमी किमतीला शेअर विकला, समजा ₹100चा शेअर ₹80 विकला असेल तर कमी किमतीला विकला म्हणजे आपलं नुकसान झालं. आणि नुकसान आपण नेहमी कुठे दाखवतो? डेबिट साईडला दाखवतो. म्हणजे डिस्काउंट असेल तर डेबिट साईडला येणार आहे. म्हणजे त्याची एंट्री कशी होणार? मग शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, किंवा इथं कशी होणार? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. मग तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, प्रीमियम असेल तर या एंट्रीमध्ये किंवा या एंट्रीमध्ये क्रेडिट साईडला घ्या, डिस्काउंट असेल तर या एंट्रीमध्ये किंवा या एंट्रीमध्ये डेबिट साईडला घ्या. हाच पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा. आणि आता आपण पहिली वर्किंग नोट पाहणार आहोत. आता यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशनचे ₹45 दिलेले आहेत, 45, आणि याच्यामध्ये प्रीमियम आहे म्हणजे ₹20 प्रीमियम असणार, मूळ किंमत 25 असणार. अलॉटमेंटचे ₹30 सांगितलेत, फर्स्ट कॉलचे ₹15 सांगितलेत, फायनल कॉलचे ₹30 सांगितलेत. म्हणजे याची टोटल किती असणार आहे? ₹120 असणार आहे. आता पहिली वर्किंग नोट आहे ती वर्किंग नोट अत्यंत महत्त्वाची असते. ते प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करताना ही वर्किंग नोट प्रथम तुम्ही करायची आहे. ही वर्किंग नोट नीट समजून घ्या. लास्ट एक्झाम्पलमध्ये असा कोणताही पॉईंट नव्हता ओव्हर सबस्क्रिप्शन अंडर सबस्क्रिप्शनचा. इथे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. आता हे कसं ओळखायचं ते सांगतो. पहिल्यांदा आपण काय करतो? शेअर्स इश्यूड लिहितो. शेअर्स इश्यूड पाहता याच्यामध्ये किती कंपन्यांनी शेअर्स इश्यूड केलेले आहेत? 2000 इक्विटी शेअर्स, 2000 शेअर्स. थोडंसं अंतर सोडायचं इकडे. खाली काय लिहितो आपण? ॲप्लिकेशन्स रिसिव्ड. ॲप्लिकेशन्स रिसिव्ड. आता ॲप्लिकेशन्स आपणास किती शेअर्सवर मिळालेले आहेत? पॅराग्राफमध्ये सांगितलेलं असतं 3000 शेअर्स. आता ओव्हर सबस्क्रिप्शन अंडर सबस्क्रिप्शन केव्हा म्हणतात किंवा नॉर्मल केव्हा असतं? 2000 शेअर्स इश्यू केले, ॲप्लिकेशन 2000च मिळाले तर नॉर्मल एक्झाम्पल झालं. ॲप्लिकेशनच्या 2च एंट्रीज करा. 2000 शेअर्स इश्यू केलेत आणि मिळालेच फक्त 1500 किंवा 1800 म्हणजे कमी असतील तर त्याला अंडर सबस्क्रिप्शन म्हणायचं. तिथेही ॲप्लिकेशनच्या 2च एंट्रीज होतात. परंतु आपण शेअर्स इश्यूड केले 2000 आणि ॲप्लिकेशन्स 2000पेक्षा जास्त मिळाले. उदाहरणार्थ असं घेऊयात आपण की आपल्या कॉलेजला ॲडमिशन्स घ्यायचे 2000 आणि मुलांचे फॉर्म आलेत, ॲडमिशन्स आलेत 3000. मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर एक्स्ट्रा जे ॲडमिशन्स आलेले आहेत हे एकतर राखीव ठेवायचे आहेत किंवा एकतर रिजेक्ट करायचे आहेत. म्हणजे जसे आपल्याला एक्सेस शेअरचे अमाऊंट मिळालेले आहे याला आपण एक्सेस म्हणतो. पण एक्सेस केव्हा लक्षात घ्या?
इश्यूड पेक्षा रिसिव्ड काय असतील, जास्त असतील. म्हणजे आपण विक्रीज काढले 2,000 आणि मिळाले 3,000, म्हणजे इथे एक्सेस ऍप्लिकेशन्स आपल्याला किती मिळालेले आहेत, 1,000 एक्सेस ऍप्लिकेशन्स मिळालेले आहेत. अशा केसमध्ये आपण काय करतो, तर जे एक्सेस ऍप्लिकेशन्स आहेत ते एक्सेस ऍप्लिकेशन्स एकतर प्रोराटा अलॉटमेंट किंवा त्याला पार्शल अलॉटमेंट म्हणतात, तात्पुरती मंजुरी दिली जाते, किंवा एकतर रिजेक्ट करतो किंवा रिफंड करतो किंवा दोन्हीपैकी एक करतो. आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय ते चेक करूया. मग त्याची नोट पण तुम्हाला लिहून देईन. ऍप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 3,000 शेअर्स. 3,000 ऍप्लिकेशन्स मिळाले म्हणजे 1,000 ज्यादा मिळालेत. अलॉटमेंट वॉज मेड प्रो राटा टू द ऍप्लिकंट्स ऑफ 2,400 शेअर्स. म्हणजे मंजुरी किती शेअर्सना दिली, 2,400. आता 3,000 पैकी बघा मी काय सांगतोय, 3,000 पैकी मंजुरी म्हणजे अलॉटमेंट म्हणतो आपण, मंजुरी किती शेअर्सना दिलेली आहे, 2,400. म्हणजेच नामंजूर, रिजेक्ट त्याला आपण म्हणतो, नामंजूर म्हणजेच काय, रिजेक्ट. किती शेअर्स आपण रिजेक्ट केलेले आहेत, 600 शेअरची रक्कम रिजेक्ट केलेली आहे, परत पाठवलेलं आहे. म्हणजे इथे रिजेक्टला आपण किती लिहू शकतो, 600 लिहू शकतो. मग 1,000 पैकी 600 रिजेक्ट असतील तर तात्पुरती मंजुरी किती शेअर्सना येणार आहे, बघा 1,000 पैकी 600 रिजेक्ट म्हणजे तात्पुरती मंजुरी किती येणार, 400. हा सिंपल पॉईंट, सर्वात सिंपल पॉईंट या पद्धतीने मी लक्षात ठेवा. आणखी एक पॉईंट सांगू शकतो, तोही लक्षात घ्या. 2,400 शेअर्सना मंजुरी दिली, याचा अर्थ काय की आपणास गरज कितीची आहे, 2,000. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा आपण मंजुरी किती शेअर्सना दिली, 400 शेअर्सना. त्याला आपण काय म्हणतो, तात्पुरती मंजुरी, प्रोराटा अलॉटमेंट किती आलेले आहे, 400. म्हणजे तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर चुकणार नाही. 1,000 पैकी 600 रिजेक्ट केले, 400 पार्शल अलॉटमेंट म्हणा, प्रोराटा अलॉटमेंट म्हणा, किंवा 2,000 आपल्याला मंजूर करायचेच होते, ज्यादा मंजुरी 400 दिलेली आहे. मग 1,000 पैकी ज्यादा मंजुरी 400 म्हणजे रिजेक्ट किती केलेले आहेत, 600. आता याला नंबर्स देणं खूप महत्वाचं आहे. हे नंबर्स कसे द्यायचे असतात, तर ऍप्लिकेशन रिसिव्हला 1 नंबर द्यायचा आणि हे नंबर्स लक्षात ठेवा व्यवस्थित. शेअर्स इश्यूडला 2 नंबर द्यायचा, प्रोराटा अलॉटमेंटला 3 नंबर द्यायचा आणि रिजेक्टला 4 नंबर द्यायचा. आता हे नंबर खूप महत्वाचे आहेत, ह्याची वर्किंग नोट खूप महत्वाची आहे. ही तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात सांगेन. आता ह्याच्यामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे, रिमेनिंग ऍप्लिकेशन्स वेअर रिफ्युज्ड अँड ऍप्लिकेशन मनी वॉज रिफंडेड. ठीक आहे, रिजेक्ट म्हणजेच रिफंड आपण शोधून काढले. ऑल द अमाउंट्स वेअर ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट मिस्टर दीपक होल्डिंग 50 शेअर्स फेल्ड टू पे बोथ कॉल्स. म्हणजे फक्त दीपक अशी व्यक्ती आहे ज्याने 50 शेअर्स घेतले होते, त्याने आपल्याला दोन्ही कॉल्स दिलेले नाही आहेत. मग दुसरी वर्किंग नोट सुद्धा सिंपल आहे, माहिती आहे आपल्याला. दुसरी वर्किंग नोट कशी करतो आपण, पहिल्यांदा काय लिहितो आपण, नेम लिहितो आणि ऍप्लिकेशन सोडून सगळं लिहितो, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. ऍप्लिकेशन फक्त आपण यात लिहित नाही, अलॉटमेंट लिहितो, फर्स्ट कॉल लिहितो, सेकंड कॉल असेल तर सेकंड कॉल लिहा, पण नाही याच्यामध्ये डायरेक्ट फायनल कॉल आहे म्हणून फायनल कॉल लिहिले. आता व्यक्ती कोण आहे, दीपक, कंसात दीपकने किती शेअर्स घेतले होते, 50. ओके, त्याने फक्त कॉल मनी दिलेला नाही, म्हणजे अलॉटमेंट दिलेला असणार, फर्स्ट कॉल नाही दिला, फायनल कॉल नाही दिला, किती शेअर्सवर नसेल दिला, 50 शेअर्सवर दिलेला नाहीये. हे एक वर्किंग नोट. आता याच्यामध्ये जेव्हा आपण शेअर्स इश्यूड करतो तेव्हा त्याच्यापेक्षा जर जास्त शेअरची रक्कम मिळाली तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे इश्यूड पेक्षा, जे आपण शेअर्स इश्यूड केलेले आहेत, इश्यूड पेक्षा जास्त शेअरची रक्कम मिळाली, जास्त ऍप्लिकेशन मिळाले, इश्यूड पेक्षा जास्त ऍप्लिकेशन मिळाले. बघा इथे लक्षात येईल तुमच्या इश्यूड किती आहेत, 2,000 शेअर्स, ऍप्लिकेशन रिसिव्ड किती आहेत, 3,000 शेअर्स. तर त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर सबस्क्रिप्शन. मग त्याची एक नोट तुम्हाला लिहून घ्यायची असेल तर ती लिहून घ्या. इफ ए कंपनी रिसिव्स ऍप्लिकेशन्स for more number of shares than that issued, म्हणजे ऍप्लिकेशन जास्त मिळाले इश्यूड पेक्षा. बघा, इश्यूड पेक्षा जास्त ऍप्लिकेशन मिळाले असतील, कॉमा, इट इज कॉल्ड ओव्हर सबस्क्रिप्शन. It is called oversubscription. Paragraph करूयात. In case of oversubscription, comma, excess applications may be
rejected or pro rata allotment was made. Or pro rata allotment was made or both. मग एक्सेस ऍप्लिकेशन्स आहेत हे तर एक तर रिजेक्ट करतात किंवा एक तर प्रो राटा अलॉटमेंट करतात किंवा दोन्ही करू शकतात. या उदाहरणामध्ये दोन्ही आहेत. काही एक्झाम्पलमध्ये प्रो राटा अलॉटमेंट येत नाहीत, सर्व रिजेक्ट केले जातात. काही वेळेस रिजेक्ट येत नाहीत, सर्व प्रो राटा अलॉटमेंट सांगितलेलं असतं. अशा केसमध्ये ऍप्लिकेशनच्या 3 एंट्रीज होतात, इथे ऍप्लिकेशनच्या 4 एंट्रीज होणार आहेत. ही एक नोट तुमच्या व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. आता ही जी वर्किंग नोट आहे ही वर्किंग नोट का महत्वाची याला मी व्हेरी 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 इम्पॉर्टंट करतो आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा. आता ऍप्लिकेशनच्या इथे किती एंट्रीज होणार आहेत? 4. लक्षात घ्या, अंडर सबस्क्रिप्शन असेल, नॉर्मल केस असेल तर ऍप्लिकेशनच्या 2च एंट्रीज, पण ओव्हर सबस्क्रिप्शनमध्ये 3 किंवा 4 एंट्रीज होतात. 3 एंट्रीज केव्हा? जर रिजेक्ट आणि प्रो राटापैकी एकच पॉईंट दिला असेल तर 3 एंट्री आणि दोन्ही दिले असतील तर 4 एंट्रीज होणार आहेत. पाहूयात. आता सुरुवात करूयात आपण. ए तुम्ही व्यवस्थित आखून ठेवलेला आहे, मी काय आता आखणार नाहीये, मी डायरेक्ट सॉल्व्ह करून देतोय. ए फॉर ऍप्लिकेशन कंसामध्ये. आता ऍप्लिकेशनची रक्कम किती आहे? 45 रुपीज. आणि त्यांनी स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे की या 45 मध्ये काय आहे? प्रीमियम आहे. मग मी याला स्टार करतो. लक्षात घ्या, प्रीमियम किंवा डिस्काउंट असेल तर तुम्ही त्याला काय करायचं आहे? स्टार करायचा आहे. म्हणजे तिथे आपल्याला जी एंट्री करायची आहे त्या एंट्रीमध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंटचा उल्लेख झाला पाहिजे. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ऍप्लिकेशनचे एकूण किती एंट्रीज करायचे आहेत? आपल्याला 4 एंट्रीज करायच्या आहेत. नंबर 1, पहिल्यांदा ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड एंट्रीज पार्ट आहेत तुमच्या. काय एंट्री करतो ऍप्लिकेशन मनी रिसिव्डच्या? बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आणि मी सांगितले मग अशी तुम्हाला की प्रीमियम किंवा डिस्काउंट असेल तर या एंट्रीमध्ये घ्यायचा नाही. ऍप्लिकेशनच्या दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंट असतो, हे मी तुम्हाला मगाशी लिहून दिलेलं आहे. इथे लक्षात येईलच तुमच्या. ऍप्लिकेशनच्या दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंट असतो, पहिली एंट्री नॉर्मल असणार आहे. आता इथे किती गुणिले किती लिहायचे? तर यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची ही वर्किंग नोट आहे, त्या वर्किंग नोटचा विचार करायचा. तर आपण ऍप्लिकेशन रिसिव्डची एंट्री करतोय बरोबर, बँक टू शेअर ऍप्लिकेशन. याला 1 नंबर दिलाय बघा. मी सिक्वेन्स मगाशी कसा दिला होता तोच लक्षात घ्या. याला 1 नंबर दिलाय. किती शेअरची रक्कम मिळालेली आहे? 3000. 3000 गुणिले 45. 3000 गुणिले 45. आता ऍप्लिकेशन रिसिव्डची एंट्री केली आपण, करूयात कॅल्क्युलेशन. 3000 गुणिले 45 म्हणजे रक्कम येणार आहे 1,35,000. 1,35,000. 1,35,000. Narration: being application money received on 3,000 shares. on 3,000 shares. ऍप्लिकेशनची रक्कम 3,000 शेअरची मिळाली. आता नंबर 2, दुसरी एंट्री. या एंट्रीला मी IMP करतो. दुसरी एंट्री सुद्धा नॉर्मल आहे. ऍप्लिकेशनची रक्कम आता आपण कुठे ट्रान्सफर करतो? कॅपिटलला ट्रान्सफर करतो. पण ही एंट्री लिहिताना एक काळजी घ्यायची आहे. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू. आता इथे प्रीमियम आहे आणि प्रीमियम नेहमी कोणत्या साईडला असतो सांगितले मग मी? क्रेडिट साईडला. त्यामुळे एक ओळ जागा सोडायची गरज नाहीये. टू शेअर कॅपिटल अकाउंट. टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू शेअर प्रीमियम अकाउंट. प्रीमियम पण नेहमी क्रेडिट साईडला दाखवतो. टू शेअर प्रीमियम अकाउंट. ही एंट्री व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की या एंट्रीमध्ये प्रीमियम आहे आणि तो ऍप्लिकेशनमध्ये दिलाय म्हणून आपण इथे थोडासा चेंज केलेला आहे. आता इथे आपल्याला खूप महत्वाचा पॉईंट आहे. इथे रक्कम कुठे आणि किती लिहायची हे मुलांना अजिबात लक्षात येत नाहीये, तर जरा नीट समजून घ्या. सेकंड एंट्री केली आपण. सेकंड एंट्री वर्किंग नोटमध्ये जावा. ही वर्किंग नोटचं महत्व तुम्हाला आता लक्षात येईल. शेअर्स इश्यूड. किती शेअर्स इश्यूडचा आहे तो? 2,000. म्हणजे ही 2 नंबरची एंट्री आहे ती किती शेअर्सनी होणार आहे? 2,000 शेअर्सनी होणार आहे. मग प्रत्येक ठिकाणी मी लिहून ठेवतो 2,000 गुणिले 2,000 गुणिले आणि 2,000 गुणिले. बघा याच्या अमाऊंट बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही आणि या टॉपिकमध्ये हाच पॉईंट महत्वाचा आहे. एकदा एंट्रीज तुमच्या परफेक्ट झाल्या की कॅल्क्युलेशनवर जास्त फोकस करायचा आहे. आता इथे ऍप्लिकेशनला ऍप्लिकेशनची रक्कम लिहूयात. किती रुपये ऍप्लिकेशनचे आहेत? 45 रुपये. मी डेबिट साईडला 45 रुपये लिहिले. बघा 2,000 गुणिले 45 रक्कम आली 90,000. डेबिट साईडला 90,000 रुपये लिहिले. ओके.
प्रीमियमला प्रीमियमची रक्कम लिहूयात. मगाशीच मी प्रीमियम तुम्हाला शोधून काढून दाखवला होता. 100चा 20% म्हणजे किती रुपये प्रीमियम आहे? 20 रुपये. मग प्रीमियमची रक्कम प्रीमियमला लिहूयात. 2000 गुणिले 20 म्हणजे क्रेडिट साईडला किती रुपये आले? 40,000. आता अगदी सिंपल बेसिक पॉईंट आहे, तुमच्या लक्षात येईलच. डेबिटला जर 90,000 असतील, क्रेडिट साईडला फक्त 40,000 असतील, तर क्रेडिट साईडला ही टोटल इक्वल करण्यासाठी अजून किती रुपये लिहावे लागतील? बरोबर आहे. किती रुपये लिहावे लागणार आहे? 50,000. झाले डेबिट क्रेडिट सेम. म्हणजेच काय की 45 रुपये ही मूळ किंमत, 45 रुपये ही ऍप्लिकेशनची किंमत होती. त्या ऍप्लिकेशनला लिहिली, त्यातला प्रीमियम 20 रुपये आहे, तो प्रीमियमला लिहिला. म्हणजे मूळ किंमत 45 मधून 20 गेले, किती रुपये असणार आहे? 25 रुपये. 2000 गुणिले 25 म्हणजे रक्कम किती आली? 50,000 रुपये. मग नरेशन लिहितो मी, बिईंग ऍप्लिकेशन मनी ऑन 2000 shares ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने सेकंड एंट्री केली. आता थर्ड आणि फोर्थ ही सुद्धा एंट्री होणार आहे. थर्ड एंट्री, आता ऍप्लिकेशनची रक्कम अलॉटमेंटला ट्रान्सफर करायची. लक्षात घ्या, त्याला प्रोराटा अलॉटमेंट म्हणतो. ऍप्लिकेशनची रक्कम कुठे ट्रान्सफर करायची? अलॉटमेंटला. मग याची एंट्री होणार आहे शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता प्रीमियम डिस्काउंट कुठे येणार नाहीये, टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता इथे किती शेअर्स घ्यायचे आहेत याच्याबरोबर कन्फ्युजन होणार नाही. आता तुमची पहिली वर्किंग तुमच्या लक्षात असेलच. प्रोराटा अलॉटमेंट किती शेअर्सला आहे? 400. आणि ऍप्लिकेशनची रक्कम किती आहे? 45 रुपये. 400 गुणिले 45 याचं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल 18,000 रुपये. 18,000 रुपीज. 18,000 रुपये. नरेशन, being prorata allotment was made for 400 shares, 400 शेअर्स. आणि चौथी एंट्री ऍप्लिकेशनची, आता रक्कम परत करतोय आपण, रिफंड करतोय. म्हणजे एंट्री काय होणार आहे? शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रक्कम परत करतोय, ती सुद्धा आपण वर्किंग नोटमध्ये सापडेल. आपल्याला किती शेअर्स रिजेक्ट केलेत, आपण रिफंड केलेत? 600 शेअर्स. मग कंसात लिहू शकता 600 गुणिले 45. 600 गुणिले 45. याचं कॅल्क्युलेशन केलं तर रक्कम किती मिळणार आहे? 27,000. 27,000. 27,000 रुपये. आणि नरेशन लिहायचं आहे, बिईंग ऍप्लिकेशन मनी ऑन 600 शेअर्स रिफंडेड म्हणजे परत केले. आणि आता ऍप्लिकेशनच्या 4 एंट्री झालेत. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. पहिल्या एंट्रीमध्ये ऍप्लिकेशनला क्रेडिट होतं, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या एंट्रीमध्ये ऍप्लिकेशनला डेबिट होणार आहे. आता 1,35,000 मिळाले होते, ह्याचे डिस्ट्रीब्युशन खाली आहे. ह्या खालच्या 3 एंट्रीची जर बेरीज केली तर ती 1,35,000च येणार आहे. चेक करूयात आपण. 90,000 दुसऱ्या एंट्रीची अमाऊंट होती, 18,000 तिसऱ्या एंट्रीची अमाऊंट होती, 27,000 चौथ्या एंट्रीची अमाऊंट होती, 1,35,000. जेवढे पैसे ऍप्लिकेशनचे मिळाले होते ते आपण त्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे ते आपलं ऍप्लिकेशन अकाउंट टॅली होतं. म्हणजे ऍप्लिकेशनच्या 4 एंट्रीज आपल्या संपलेल्या आहेत. आता ऍप्लिकेशन नंतर पुढचा पार्ट कोणता येतो, तर तो पार्ट येतो अलॉटमेंटचा. आणि हा सुद्धा पार्ट आता इथे महत्वाचा आहे. लिहायचं येतं आपण फॉर अलॉटमेंट. आता याच्यामध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंटचा पार्ट संपलेला आहे, तो आता विचारात घ्यायचा नाही. तर अलॉटमेंटला किती रुपये सांगितले त्यांनी? 30 रुपये. आणि याला स्टार करायची काय आवश्यकता नाही, 30 रुपये. आता याच्यामध्ये पहिली एंट्री आधी आपण अलॉटमेंट मध्ये ड्यूची एंट्री करतो. सांगितले मी तुम्हाला, इथली 2 नंबरची एंट्री 1 नंबरला येते, 1 नंबरची एंट्री 2 नंबरला येते. पण प्रीमियम काय डिस्काउंट घ्यायचा नाही. मग एंट्री काय होणार आहे अलॉटमेंट मध्ये ड्यूची? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ह्या एंट्री जोपर्यंत तुम्ही परफेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे. आता इथून पुढे एंट्रीज किती शेअरच्या करायच्या याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. तर लक्षात घ्या, जी सेकंड नंबरची एंट्री आहे, लक्षात घ्या, जी सेकंड नंबरची एंट्री आहे तेवढ्याच शेअर्सनी पुढच्या एंट्रीज करायच्या. परत एकदा रिपीट करतो, फर्स्ट एंट्री पाहिजे नाही. सेकंड नंबरची जी एंट्री आहे
त्या एंट्रीमध्ये किती शेअर्स घेतले होते आपण? 2000 शेअर्स घेतले होते. म्हणजे इथून पुढे सगळ्या एंट्रीज किती शेअर्सने करायच्या? 2000. मग 2000 गुणिले 30 किती रुपये झाले? मग 60,000 रुपये. 2000 गुणिले 30 म्हणजे 60,000 रुपये. आणि नॅरेशन लिहायचं आहे बिंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 2000 शेअर्स. हे एक्झाम्पल तुम्ही परफेक्ट करा. या एक्झाम्पलमध्ये सगळे पॉईंट्स मी जास्तीत जास्त प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. नंबर 2, दुसरी एंट्री रिसिव्हडची एंट्री होणार आहे. काय एंट्री होणार आहे? बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता इथे एक व्यक्ती आहे की ज्याने आपल्याला रक्कम दिली नव्हती, तो दीपक होता. आणि दीपकने फक्त कॉल मनी दिली नव्हती, अलॉटमेंटचा काही संबंध नाहीये. तरी सुद्धा जर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर तो चेक करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय इथे आपण काही वजाबाकी करतो. आणि ती वजाबाकी कशी करतो? तर जे अलॉटमेंट मनी ड्यूची रक्कम होती, किती रुपये मागवले होते आपण? 60,000 रुपये. यातून काही रक्कम आपण वजा करतो. आता कोणती रक्कम वजा करतो? तर या पहिल्या 4 एंट्रीमध्ये पार्शल अलॉटमेंट ह्याची एंट्री पाहिजे. किंवा तुम्हाला पार्शल अलॉटमेंट लक्षात राहत नसेल तर पहिल्या 4 एंट्रीमध्ये अलॉटमेंट अकाउंटला क्रेडिट कुठे झालंय का ते चेक करा. पहिल्या एंट्रीमध्ये नाहीये, दुसऱ्या एंट्रीमध्ये पण अलॉटमेंट नाहीये, तिसऱ्या एंट्रीमध्ये अलॉटमेंट आहे, चेक करा. शेअर अलॉटमेंट किती रुपये ऑलरेडी जमा आहेत? 18,000. म्हणजे 60,000 पैकी ऑलरेडी आपण अलॉटमेंट अकाउंटला किती रुपये पाठवलेत? 18,000. या 60,000 मधून पार्शल अलॉटमेंटचे 18,000 रुपये काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. म्हणजे अलॉटमेंट ड्यू मधून, लक्षात घ्या, अलॉटमेंट ड्यू मधून पार्शल अलॉटमेंट वजा करायचे. ही एक नोट लक्षात ठेवा. अलॉटमेंट ड्यू मधून पार्शल अलॉटमेंटची रक्कम काय करायची? वजा. अलॉटमेंट ड्यू होते 60,000, पार्शल अलॉटमेंट होते 18,000. मग वजाबाकी केली तर वजाबाकी किती आलेली आहे? 42,000 रुपये वजाबाकी आली. इथे अलॉटमेंट अकाउंट सुद्धा तुमचा टॅली होईल. आणि नॅरेशन लिहिणार आपण बिंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड. बिंग अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड. ज्या काही महत्वाच्या नोट आहेत, इथे नंबर्स कसे घेतलेले आहेत, इथे वजाबाकी कशी केलेली आहे, हे नीट एकदा व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायच्या, त्याच्या नोट काढून ठेवायच्या स्वतः. आता याच्या पुढची स्टेप सी. आता पुढच्या स्टेप सिंपल आहेत. फॉर फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलची रक्कम किती रुपये दिलेली आहे? 15 रुपये दिलेले आहे, ₹15. इथे तर काही प्रीमियम डिस्काउंटचा कधीही संबंध येत नाही. मी वरची बघूनच एंट्री करतो. तुम्हालाही पाठ नसेल तर वरची बघून करू शकता. शेअर अलॉटमेंट ऐवजी काय शब्द वापरायचा आहे? शेअर फर्स्ट कॉल. म्हणजे एंट्री कशी होणार आहे? आता शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आणि मग अशीच मी सांगितलं, आता सगळ्या एंट्रीज किती शेअर्सने होणार आहेत आठवते का? इथे बघा, त्या 2 नंबरची एंट्री बघा. सगळ्या एंट्रीज किती शेअर्सने होणार आहेत? 2000 गुणिले 15, 15 दुनी 30,000 रुपयाने एंट्री झाली. आणि नॅरेशन अगदी सोप्या पद्धतीने बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 2000 शेअर्स. बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 2000 शेअर्स झाले. इथेपर्यंत तुमच्या एंट्रीज व्यवस्थित झाल्या असतील. आता याच्या पुढची एंट्री. याच्या पुढची एंट्री करताना एक पॉईंट तुम्ही नीट समजून घ्या. आता रिसिव्हची एंट्री करतोय आपण, बरोबर. अलॉटमेंट ड्यूची एंट्री झाली. हे जर मी बाजूला ठेवतो थोडंसं. आता अलॉटमेंट ड्यूची एंट्री झाली. आता रिसिव्हची एंट्री करूयात. काय एंट्री करतो आपण? रिसिव्हची बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुद्धा हा पॉईंट झालेला आहे, या लेक्चरमध्ये सुद्धा आलेला आहे. फर्स्ट कॉल आपल्याला सर्व शेअर्सवर मिळालेला नाहीये. किती शेअर्सवर मिळालेलं नाही? 50 शेअर्सवर मिळालेलं नाहीये. मग यासाठी मी पेन्सिलने काही समासामध्ये वजाबाकी करतो. आपण शेअर्सची रक्कम मागवली किती होती? 2000 वजा फर्स्ट कॉल 50 शेअरचा मिळाला नाही, म्हणजे मिळाला किती शेअरचा? 1950 शेअरचा. म्हणजे इथे गुणाकार करताना 1950 गुणिले फर्स्ट कॉलची रक्कम किती होती? 15 रुपये. 1950 गुणिले 15 रुपये अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1950 गुणिले 15 म्हणजे रक्कम आली 29,250 रुपये. 29,250 रुपये. आणि नॅरेशन ह्याचं लिहायचं आहे बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यूली रिसिव्ड. फर्स्ट कॉल मनी ड्यूली रिसिव्ड
एक्सेप्टच्या शिवाय EXCEPT एक्सेप्ट ऑन 50 शेअर्स. त्याच्या पुढे हेल्ड बाय मिस्टर कोण असेल ते लिहिलं चालेल किंवा नाही लिहिलं चालेल. म्हणजे पहिला कॉल मिळाला फक्त 50 शेअर्सवर मिळाला नाही, म्हणजे 1950 शेअर्सवर मिळाला. 2000 पैकी 50चा नाही मिळाला, 1950चा 15 रुपये प्रमाणे मिळालं. हा एक पॉईंट पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुद्धा झालेला आहे. आता डी फॉर फायनल कॉल. डी फॉर फायनल कॉल. इथंही तसंच स्टेप आहे. फायनल कॉल किती रुपयाचा आहे? 30 रुपयाचा आहे, 30 रुपीज. आधी ड्यूची एंट्री करूयात. काय एंट्री होते ड्यूची? आता एंट्री तुमच्या पार्ट झाले असतील. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट कंसामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्व एंट्रीज किती शेअर्स ठिकाणार आपण? 2000. आता असं नका म्हणू की याने 50 शेअरची रक्कम दिलेली नाहीये, मग यांना रक्कम का मागवायची? जर मागवली त्याने फर्स्ट कॉल फायनल कॉल एकत्र दिला तर चांगलंच आहे. नाही दिला तर आपण त्याचे शेअर जप्त करणारच आहोत. मग 2000 आपण मागवताना सगळ्यांनाच मागूयात. त्याने दिले तर ठीक, नाही दिले तर नाही दिले. मग 2000 गुणिले 30 म्हणजे रक्कम किती आलेली आहे? 60,000. आपण मागवताना सर्वांच्याकडून रक्कम मागवतोय. बिंग फायनल कॉल मनी ड्यू, फायनल कॉल मनी ड्यू ऑन 2000 शेअर्स. 2000 शेअर्सवर फायनल कॉल आपण मागवला. आता रिसिव्हची एंट्री करूया. नंबर 2 रिसिव्हची एंट्री माहिती आहे आपल्याला. काय एंट्री होते? बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. आता इथे परत एकदा पेन्सिलने वजाबाकी 2000 शेअरची रक्कम मागवली होती आपण, बरोबर. आता त्यापैकी आपल्याला फायनल कॉल सुद्धा 50 शेअरचा मिळालेला नाहीये, म्हणजे वजा 50 म्हणजे आपल्याला शेअर्स किती मिळालेत? 1950 शेअरची रक्कम मिळालेली आहे. मग कंसात लिहित आपण 1950 गुणिले 30 रुपये. 1950 गुणिले 30 रुपये. करूयात कॅल्क्युलेशन. 1950 गुणिले 30 रुपये आपल्याला किती रुपये मिळणार आहेत? 58,500 रुपये मिळणार आहेत. 58,500. आणि त्याचं नॅरेशन लिहिलं आपण. बिंग फायनल कॉल मनी, बिंग फायनल कॉल मनी ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट ऑन 50 शेअर्स. म्हणजे 50 शेअर्स सोडून बाकी सगळ्याच आपल्याला फायनल कॉल मिळालेला आहे. इथे आपल्या नॉर्मल एंट्रीज सगळ्या संपलेल्या आहेत, ज्या आपण सुरुवातीला बेसिक एंट्रीज पाहिल्या होत्या त्या. आता याच्यानंतर 3 महत्त्वाच्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत आणि या एंट्रीज खूप महत्त्वाच्या आहेत, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ई फॉर फीचर. आता जो व्यक्ती होता ज्याने आपल्याला काही कॉलची रक्कम दिली नव्हती त्या व्यक्तीचे शेअर्स आपण जप्त करायचे आहेत. आता कोणाचे शेअर जप्त करायचे बघा. ऑल द अमाउंट्स वेअर ड्यूली रिसिव्ड एक्सेप्ट मिस्टर दीपक होल्डिंग 50 शेअर्स फेल टू पे बोथ कॉल्स. माहिती आपण कंसात लिहूया 50 शेअर्स, 50 शेअर्स. ठीक आहे. आता आतापर्यंत आपण शेअर्स विक्री केले होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण कॅपिटलला क्रिएट केलं आणि मी तुम्हाला सांगितले फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये शेअर्स जप्त करतोय म्हणजे शेअर्स कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे? डेबिट होणार आहे. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये कॅपिटल अकाउंटला डेबिट होतं. किती शेअर जप्त करतोय आपण? 50 गुणिले फुल व्हॅल्यू घेतो आपण इथे. आता फुल व्हॅल्यू म्हणजे काय? तर इथे शेअर किती रुपयाचा आहे? 100 रुपयाचा आहे. आता इथे म्हणजे किती रुपये आलेले आहेत? 5000 रुपये आलेले आहेत. 50 गुणिले 100 5000 रुपये. कोणकोणती रक्कम मिळाली नव्हती? तर दीपकने आपल्याला कोणकोणती रक्कम दिली नव्हती? बोथ कॉल. कॉल म्हणजेच कोणकोणते? टू शेअर फर्स्ट कॉल, टू शेअर फर्स्ट कॉल आणि टू शेअर फायनल कॉल, टू शेअर फायनल कॉल. इथे आपण गुणाकार करून सुद्धा करू शकतो. 50 शेअर्स आहेत म्हणजे 50 गुणिले फर्स्ट कॉलचे किती? 15 म्हणजे 750 होती आणि 50 गुणिले किती म्हणजे 1500 होती. पण तसं न करता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सोपी सांगितलेली होती. अलॉटमेंट मनी फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री किती रुपयाची होती? 30,000 वजा रिसिव्हची एंट्री किती रुपयाची? 29,250. ही वजाबाकी केली तर तुम्हाला क्रेडिट साईडला मिळाले 750. फायनल कॉल ड्यूची एंट्री किती रुपयाची होती? 60,000 वजा रिसिव्हची एंट्री किती रुपयाची? 58,500. वजाबाकी केली तुम्हाला फायनल कॉलची रक्कम मिळाली 1,500. कुठल्याही पद्धतीने करा उत्तर तेच येईल. आणि राहिलेली रक्कम कोणत्या अकाउंटला पाठवतो आपण? टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. कंसात लिहितो आपण बॅलन्सिंग फिगर. हे तुमच्याच माहितीत लिहितो आपण बॅलन्सिंग फिगर. आता 5,000 मधून
750 आणि 1500 असे 2250 वजा केले तर 2750 रुपये राहिले. ते फॉरफिचरला लिहिले आपण बीइंग फॉरफिचर ऑफ 50 शेअर्स 50 शेअर्स अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. कॉल मनी न दिल्यामुळे आपण हे 50 शेअर्स काय केलेत, जप्त केलेत. आणि याच्यानंतरची स्टेप येते फॉर रिइश्यू. आणि ही स्टेप दिली असेल तर आपल्याला शेवटची एंट्री सुद्धा करावी लागणार आहे. आता हे शेअर्स कंपनीने रिइश्यू केलेत का चेक करूयात. आपण सांगितलंय सो हीज शेअर्स वेअर फॉरफिटेड अँड रिइश्यूड ॲट ₹90 पर शेअर ॲज फुल्ली पेड. आता 100 रुपयाचा शेअर म्हणजे 50 शेअर्स आहेत. 50 शेअर्स रिइश्यूड ॲट ₹90. 50 शेअर्स 90 रुपयाला विक्री केलेले आहेत. बरोबर. आता शेअरची मूळ किंमत किती होती, 100 रुपये. 100 रुपयाचं शेअर आहे. सुरुवातीला आपण जास्त किमतीने विकला होता, पण इथं आपण कमी किमतीने विकला. 10 रुपये नुकसानच झालेलं आहे. मग रिइश्यूची एंट्री, पैसे मिळणार. काय एंट्री करणार आपण, बँक अकाउंट डेबिट, एक व जागा सोडत. 2 शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर कॅपिटलला क्रेडिट करूयात आधी. किती शेअर्स, 50 शेअर्स गुणिले मूळ किंमत किती आहे 100 रुपये, म्हणजे क्रेडिट साईडला किती गेले 5000. बँकला लिहूयात 50 शेअर्स गुणिले किती रुपयाचा एक शेअर आहे, 90 रुपयाचा एक शेअर आहे. बरोबर. 90 रुपयाला विकलाय. 100चा शेअर आहे, 90ला विकलाय. पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट, कॅपिटलला मूळ रक्कम, म्हणजे इथे किती आले 4500 रुपये. आता डेबिट साईडला फरक येईल, त्याला आपण काय म्हणणार आहे, शेअर फॉरफिचर अकाउंट. शेअर फॉरफिचर अकाउंट कंसातल्या बॅलन्सिंग फिगर. किती रुपये बॅलन्सिंग फिगर डेबिटला लिहिलं आहे 500 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं बीइंग फॉरफिटेड शेअर्स रिइश्यूड ॲट ₹90 पर शेअर. जप्त केलेले शेअर्स 90 रुपयाला रिइश्यू केले. आता शेवटची एंट्री आपल्याला करायची आहे. खूप सिंपल एंट्री आहे. फॉर कॅपिटल रिझर्व. आता इथे फॉरफिचरचा बॅलन्स 2750 आहे, वजा इथं फॉरफिचरचा बॅलन्स किती आहे 500. तर शेवटची एंट्री करणार आहोत आपण. काय एंट्री करतो, शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. 2250 आणि त्याचं नॅरेशन लिहूयात बीइंग बॅलन्स ऑफ फॉरफिचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. या पद्धतीने आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. बघा, पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आपण व्यवस्थित. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला मोस्टली विचारले जातात, त्यामुळे याचा प्रॅक्टिस करा. ह्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ॲप्लिकेशनमध्ये प्रीमियम दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर अलॉटमेंटमध्ये कुठली वजाबाकी करायची आहे ते सुद्धा पॉईंट आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. थँक्यू.